नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर भारतातील सर्वात मोठ्या स्कायवॉक पुलाची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या स्कायवॉक पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा जो पूल आहे याची लांबी किती आहे? तर 570 मीटर इतकी या पुलाची लांबी आहे व 4.2 मीटर इतकी या पुलाची रुंदी आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. पापुआ न्यू गिनीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि या देशाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यांचं तिथे भव्य असं स्वागत देखील झालेलं आहे आणि त्या देशाचे जे पंतप्रधान जेम्स मारापे आहेत त्यांनी भारतीय पंतप्रधानांचं भारतीय पद्धतीने पाया पडून स्वागत केलेलं आहे. त्यासाठी ही न्यूज खूप चर्चेमध्ये आहे आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात राहू द्या, पापुआ न्यू गिनीला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. आता हा जो पापुआ न्यू गिनी देश आहे या देशामध्ये तिसऱ्या भारत पॅसिफिक द्वीप समूह सहकार्य शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जी शिखर परिषद आहे या शिखर परिषदेचं अध्यक्षपद पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तरित्या भूषवलेलं आहे. ही जी परिषद आहे ही 22 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये 14 देशांचे प्रतिनिधी सहभागी होते आणि हे जे फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आइसलँड कॉर्पोरेशन आहे हे कधी लॉन्च करण्यात आलं होतं? तर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिजी दौऱ्यादरम्यान या फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आइसलँड कॉर्पोरेशनची निर्मिती करण्यात आली होती आणि आपल्याला एक्झाम मध्ये असं देखील विचारलं जाऊ शकतं की याची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याची पहिली शिखर परिषद फिजी मधील सुआ येथे आयोजित करण्यात आली होती व दुसरी परिषद भारतातील जयपूर या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि आत्ताची तिसरी परिषद पापुआ न्यू गिनी देशातील पोर्ट मोरेस्बी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या भेटी दरम्यान 2 पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि ते कोणते? तर पापुआ न्यू गिनी या देशाद्वारे त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर फिजी देशाद्वारे फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. या प्रश्नामधील एक पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे, हे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 2 पहा. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पापुआ न्यू गिनी देशाच्या भेटी दरम्यान पापुआ न्यू गिनी देशाच्या अधिकारिक टोक पिसिन भाषेत थिरुकुरल या ग्रंथाचं प्रकाशन केलं आहे. तर हा जो ग्रंथ आहे हा मूळ कोणत्या भारतीय भाषेतील ग्रंथ आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर हा थिरुकुरल ग्रंथ हा तमिळ भाषेमधील एक ग्रंथ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे या ग्रंथाचा बऱ्याच वेळा उल्लेख केला जातो. त्यांनी याआधी या ग्रंथाचं गुजराती भाषेमध्ये सुद्धा प्रकाशन केलेलं आहे आणि आता पापुआ न्यू गिनी देशाच्या अधिकारिक टोक पिसिन भाषेत या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर तिरुवल्लुवर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. मित्रांनो, आपण आता पापुआ न्यू गिनी या देशाविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहून घेऊया. मॅपमध्ये पहा, हा जो आयलँड दिसत आहे यापैकी अर्धा भाग हा पापुआ न्यू गिनी देशाचा आहे. म्हणजेच हा जो देश आहे हा पापुआ न्यू गिनी देश आहे आणि हा जो उरलेला अर्धा भाग आहे हा कोणत्या देशाचा आहे? तर हा उरलेला अर्धा भाग इंडोनेशिया या देशाचा आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की पापुआ न्यू गिनी या देशाला कोणत्या देशाच्या सीमा संलग्न आहेत? तर इंडोनेशिया या देशाच्या सीमा संलग्न आहेत. या देशाची राजधानी काय आहे? तर पोर्ट मोरेस्बी ही या देशाची राजधानी आहे. चलन किना आहे. तर पंतप्रधान हे जेम्स मारापे आहेत. प्रश्न क्रमांक 3 पहा. अदानी हिंडनबर्ग प्रकरणाबाबत अहवाल तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती? तर सर्वोच्च न्यायालयाने अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती. तुम्हाला आठवत असेल तर पहा, अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गने 24 जानेवारी 2023 रोजी एक अहवाल जारी केला होता आणि त्यामध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांना ओव्हर व्हॅल्यूड म्हटले होते. तसेच अदानी समूहाच्या कंपन्यांमधील खात्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप देखील या अमेरिका स्थित हिंडनबर्ग या कंपनीने केला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यानंतर याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर अभय मनोहर सप्रे हे त्या समितीचे अध्यक्ष होते. पर ही जी समिती आहे ही कधी स्थापन करण्यात आली होती? तर 2 मार्च 2023 रोजी ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि नुकताच आता या समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सोपवलेला आहे.
या समितीचे जे अध्यक्ष अभय सप्रे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. तसेच या समितीमध्ये ओ.पी. भट्ट, न्यायमूर्ती जे.पी. देवधर, नंदन निलेकणी, के.व्ही. कामत आणि सोमशेखर सुंदरेसन या 5 सदस्यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 14 पहा. इटली ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर इटली ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद हे रशियाच्या डेनियल मेदवेदेव यांनी पटकावलेलं आहे. त्यांनी अंतिम सामन्यामध्ये डेन्मार्कच्या होल्गर रुने यांना हरून ही स्पर्धा जिंकलेली आहे. याआधी आपण पाहिलेलंच आहे, या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर कझाकिस्तानच्या एलिना रायबाकिना यांनी यामधील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. तर पुरुष दुहेरीचं विजेतेपद मोनॅको देशाच्या ह्युगो नाईस आणि पोलंड देशाच्या जॅन जेलेन्स्की यांनी पटकावलेलं आहे. व महिला दुहेरीचं विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर व बेल्जियमच्या एलिस मर्टेन्स यांनी पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून प्रशांत कुमार मिश्रा यांनी शपथ घेतलेली आहे. तर हे याआधी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर प्रशांत कुमार मिश्रा हे याआधी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि त्यांची आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रशांत कुमार मिश्रा यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांना 2021 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनवण्यात आलं होतं. त्यांनी याआधी आंध्र प्रदेश व छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून देखील कार्य केलेलं आहे. यांच्याबरोबरच अजून एका व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते कोण आहेत? तर ज्येष्ठ वकील के.व्ही. विश्वनाथन यांची आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. के.व्ही. विश्वनाथन यांना सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्याचा 30 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. तसेच ते बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. आणि आता या 2 नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ही 34 इतकी झालेली आहे. ही 34 संख्या आहे ही येत्या शुक्रवारपर्यंतच राहणार आहे, कारण शुक्रवारी अजून 3 न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. त्यानंतर याची संख्या अजून 31 वर येणार आहे. पण सध्या आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही पूर्णपणे भरलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. कोणत्या संस्थेद्वारे 100 डे 100 पे हे अभियान सुरू करण्यात आले आहे? तर या अभियानाची सुरुवात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे करण्यात आलेली आहे. या अभियानाअंतर्गत 100 दिवसाच्या आत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेच्या शीर्ष 100 दावा न केलेल्या ठेवी शोधून त्यांची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. बरं, ही जी दावा न केलेली ठेवी आहे ती कशी ओळखण्यात येणार आहे? तर ज्या बचत किंवा चालू खात्यामध्ये 10 वर्षापासून कोणत्याही प्रकारचे व्यवहार झालेले नाहीत अशा खात्यामधील ठेवींना दावा न केलेल्या ठेवीमध्ये वर्ग करण्यात येणार आहे. व त्यानंतर ही जी रक्कम असणार आहे ही त्यांच्या मालकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करण्यात येणार आहे. आपण आता इथं आरबीआय बँकेविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया. आरबीआय बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आलेली आहे व याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आलं होतं. सध्या याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे या बँकेचं मुख्यालय आहे. व या बँकेचे 25वे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे या बँकेचे 25वे गव्हर्नर आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा. जागतिक आयुर्वेद महोत्सवाच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर या जागतिक आयुर्वेद महोत्सवाच्या 5व्या आवृत्तीचं आयोजन केरळ या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. हा जो महोत्सव आहे हा कधी आयोजित करण्यात येणार आहे? तर 1 ते 5 डिसेंबर दरम्यान केरळमधील तिरुअनंतपुरम या शहरामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवासाठीची थीम काय असणार आहे? तर इमर्जिंग चॅलेंजेस इन हेल्थ केअर अँड रिसर्जंट आयुर्वेदा अशी यावेळेसच्या 5व्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाची थीम असणार आहे. आता इथे केरळ राज्याचा उल्लेख आलेला आहे, तर केरळ राज्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे. आरिफ मोहम्मद खान हे राज्यपाल आहेत, तर पिनाराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. व केरळमध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर 6 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर एरविकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला नॅशनल पार्क, मतिकेतन शोला नॅशनल पार्क आणि पंपाडम शोला नॅशनल पार्क हे 6 नॅशनल पार्क केरळ राज्यामध्ये स्थित आहेत. आता हा प्रश्न पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये काय विचारलेलं आहे? तर US फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे मान्यता देण्यात आलेल्या जगातील पहिल्या रिस्पिरेटरी सिसेन्शियल व्हायरसवरील लसीचे नाव काय आहे? तर या लसीला RXV असं नाव देण्यात आलेलं आहे. काय नाव देण्यात आलेलं आहे? तर RXV असं या लसीला नाव देण्यात आलेलं आहे आणि या लसीची निर्मिती ब्रिटिश कंपनी GSK द्वारे करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. खालीलपैकी कोणत्या देशाद्वारे बेसिक प्लॅन ऑन ओशन पॉलिसी लॉन्च करण्यात आली आहे? तर अशा प्रकारची बेसिक प्लॅन ऑन ओशन पॉलिसी ही जपान या देशाद्वारे लॉन्च करण्यात आलेली आहे. या पॉलिसीचा उद्देश काय आहे?
तर चीनच्या वाढत्या समुद्री कारवाई दरम्यान आपली सागरी सुरक्षा मजबूत करणे हे या बेसिक प्लॅन ऑन ओशन पॉलिसीचा उद्देश आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस हा दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. तसेच यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर फ्रॉम ॲग्रीमेंट टू ॲक्शन बिल्ड बॅक बायोडायव्हर्सिटी अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 1993 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. बरं मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जैवविविधतेच्या रक्षणासाठी जैवविविधता कायदा कधी लागू करण्यात आलेला आहे? तर 2002 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधतेच्या संरक्षणासाठी 2 प्रोटोकॉल लागू करण्यात आलेले आहेत. हे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये कार्टाजेना प्रोटोकॉल हा 29 जानेवारी 2000 मध्ये स्वीकारला होता आणि या प्रोटोकॉलची अंमलबजावणी 11 सप्टेंबर 2003 पासून करण्यात येत आहे. तसेच नागोया प्रोटोकॉल हा 29 ऑक्टोबर 2010 मध्ये स्वीकारण्यात आलेला आहे आणि हा प्रोटोकॉल 12 ऑक्टोबर 2014 पासून लागू करण्यात आलेला आहे. हे दोन्ही प्रोटोकॉल लक्षात राहू द्या, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल हे जैवविविधता संरक्षणाशी संबंधित आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मोचा चक्रीवादळाने प्रभावित म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने कोणती मोहीम सुरू केली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.